चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा सपासप वार करून खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सिद्धू किसन हराळे राहणार हराळेवाडी तालुका मोहोळ याच्याविरुद्ध भरलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन मेहरबान अतिरिक्त सत्र न्यायाधीश IA शेख यांनी आरोपीस निर्दोष करण्याचा आदेश दिला। यात हकीकत अशी, फिर्यादी खंडू तात्याबा माने याची लहान बहीण मनीषा हिचे सन 2004 साली मौजे हराळवाडी तालुका मोहोळ येथील सिद्धू किसन हराळे याच्यासोबत लग्न झाले होते। त्यांना 2 मुली सुजाता काजल आणि 1 मुलगा समर्थ असे असून आरोपीची मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे शेती असल्याने फिर्यादीची बहीण मनीषा ही तिच्या कुटुंबियांसह शेतातील बंडगर वस्ती येथे राहण्यास होती। दिनांक 24/9/2021 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास मनीषा व आरोपी असे दोघे मिळून फिर्यादीच्या घरी भाची सुष्मिता ही डिलिव्हरी झाल्याने तिला बघण्यासाठी आले होते। त्यावेळी मनीषा हिने सांगितले की नवरा मला सुमारे 2 महिन्यांपासून दुसऱ्याच्या शेतात कामास गेल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि दमदाटी करत आहे। दिनांक 25/9/2021 रोजी दुपारी 12:45च्या सुमारास फिर्यादी हा घरी असताना आरोपी सिद्धू किसन हराळे यांचा फोन आला आणि त्याने सांगितले की माझ्या हातून घात झाला आहे आणि मी तुझ्या बहिणीला जीवेठार मारले आहे। त्यामुळे लगेच फिर्यादीने सदरवरील प्रकाराबाबत त्याचे आई वडील, पत्नी आणि बहीण यांना सांगितले। त्यानंतर सर्वजण मिळून मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील बंडगर वस्ती येथे मनीषा यांच्या वस्तीवर दुपारी 2:45 सुमारास गेले तेव्हा त्या पत्रा शेडच्या दरवाजासमोर मनीषा पडली होती। त्यावेळी तिचा डावा कान फाटून कानातून डोक्यातून रक्त आले होते। तोंडावर कपाळावर रक्त होते तसेच आजूबाजूस देखील रक्त पडले होते। त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि फिर्यादीने आरोपी विरुद्ध मनीषाचा खून केल्याची मंद्रुप पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती। यात आरोपीस घटनास्थळावरून अटक केली होती व आरोपी विरुद्ध सखोल तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते। आरोपी विरुद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले। त्यापैकी मयतासोबत अनैतिक संबंध असलेला सिद्धू पडवळे याची सरकार पक्षाने नोंदवलेली साक्ष महत्त्वाची होती, परंतु आरोपीतर्फे घेतलेल्या उलट तपासात तो खोटे बोलत असल्याचे उघड झाले। आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नाहूकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने फिर्यादीस फोनवर दिलेला कबुली जबाब विश्वासार्ह नसून अनैतिक संबंध असलेला साक्षीदार हा मयतावर एकतर्फी प्रेम करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ मेहरबान सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान न्यायालयाने आरोपी सिद्धू किसन हराळे याची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नाहूकर, ॲडव्होकेट किरण सराटे, ॲडव्होकेट वैष्णवी नाहूकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट श्रेयांक मनकणी यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट कविता बागल यांनी काम पाहिले।